आज जे पद्धती ते मतदारसंघाचे गोरगरिबाची मी हे मतदारसंघात दोन वर्षापासून गोरगरिबाची जे सेवा केली, मी प्रामाणिकपणे सेवा केली। आज साईबाबाचा जन्मस्थान हे मतदारसंघ आहे। आज शिर्डी जे पद्धतीत शिर्डीमध्ये एअरपोर्ट झाला, शिर्डीमध्ये 5 स्टार हॉटेल झाले, शिर्डीमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल झाले, तेच हे मतदारसंघात आम्हाला करायचं आहे। ते पद्धतीत आम्ही पहिला टप्पा पार केलेला आहे। 142 कोटी हे मतदारसंघासाठी साहेब जन्मभूमीसाठी पैसे आणलेले। आज शेतकऱ्यासाठी आम्ही काम केलं, महिलांसाठी काम केलं, सगळे घटकासाठी आम्ही काम केलं, काम करून दाखविलं। कामाच्या जोरावर आम्ही मतदान मागत आहे। त्याच्यामुळे 100% आम्हाला जानकर साहेबाला जे पद्धतीत लोकांना आज जानकर साहेबाला निवडून दिला असता, इथले खासदार जानकर साहेब झाले असते, हे परभणीचा चेहरा मोहरा बदलला असता आणि जानकर साहेब केंद्रात मंत्री झाले असते। पण जानकर साहेबाचं जे पद्धतीत आम्ही लोकसभेत काम केलं, कामाचीच एक पावती म्हणून आशीर्वादाच्या रूपानं मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। आज त्यांनी ओबीसी समाज, अल्पसंख्याक समाज, मागासवर्गीय समाज, मराठा समाज सगळ्या समाजाला आवाहन केलेलं आहे किंवा ताकदीनं सईद खाननं जे विकास केला त्याचे जोरावर त्याला आशीर्वाद द्या आणि येणारे 5 वर्ष त्याला काम करू द्या आणि हे मतदारसंघाचा एक मॉडेल तयार करायचं आहे आम्हाला बारामतीसारखा। आणि या मतदारसंघाचे गोरगरीब मुलाला न्याय द्यायचा आहे, आरोग्यासाठी हॉस्पिटल करायचं आहे आम्हाला, इथं शिक्षण क्षेत्रासाठी खूप मोठं काम करायचं आहे, शेतकऱ्यासाठी काम करायचं आहे, महिलांसाठी काम करायचं आहे। त्यामुळं आम्ही विकासाचे जोरावर आम्ही मत मागत आहे आणि 100% मला खात्री आहे इथली जनता शुद्ध आहे की हे लोकांना जे फसवणूक केली 25 वर्षे गोरगरिबाची, आम्हाला 100% आशीर्वाद देतील आणि जानकर साहेबाची ताकद महाराष्ट्राची कानेकोपऱ्यात वाढवण्याचं काम सगळे समाजाचे लोक करतील, इतकं बोलतो। भाई सभेमध्ये आज आपण म्हणालात की आपल्या विरोधात असलेले दोन्ही उमेदवार एकत्र येऊन आपल्याला एकत्र येणार आहेत आणि आपल्याला पाडणार आहेत, असं काय नेमकं काय परिस्थिती मतदारसंघाची बघा। गोरगरीब लोक, प्रत्येक समाजाचे धर्माचे लोक मला प्रेम करते। आज प्रत्येक माणूस मला निवडून आणण्यासाठी, प्रत्येक धर्माचा माणूस, जातीचा माणूस, ते ओबीसी असू द्या, अल्पसंख्याक असू द्या, मराठा समाज असू द्या, मागासवर्ग, सगळे समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून माझं काम करत आहे। कशासाठी करत आहे? मी गोरगरिबासाठी काम केलं। मी जात, धर्म, पक्ष, भिक्ष काय बघितलं नाही। माझा एकच ध्येय आहे की पाथरी विधानसभाचे सामान्य माणसाला न्याय भेटायसाठी, न्याय भेटायला पाहिजे, सामान्य माणूस सुखी जीवनात जगायला पाहिजे। भैया एकच प्रश्न असा आहे की आज मुस्लिम समाजाच्या वतीने महाविकास आघाडीकडे म्हणजे फतवा निघाल्यासारखी अशी गोष्ट झाली, सूचना केलेल्या आहेत। तर मग आता पाथरीमध्ये काय वाटतं आपल्याला? ओबीसी तुम्ही म्हणताय जानकर साहेब म्हणून आपल्या रिलेशनमुळे इतर मग काय भूमिका, कसं शक्य? मुस्लिम समाज चांगला आहे। 5000 कोटी रुपयाचे काम मुस्लिम समाजाचे हे मी 2 वर्षात केलेले, त्याचा किताब पण छापलेली आणि मुस्लिम समाजाचे सगळे वैचारिक लोक, धर्मगुरू लोक माझे संपर्कात आहे आणि त्यांना माहीत आहे मुस्लिम समाजाचा खरा विकास जे केला असेल 2 वर्षात ते सईद खाननंच केलेला आहे। त्याच्यामुळे 90% नाही 100% मुस्लिम समाज माझ्या पाठीशी उभा राहणार आहे। येणारे 23 तारखेला पिठी जेव्हा उघडणार आहे, ताकदीनं ओबीसी समाज, मुस्लिम समाज, मराठा समाज, सगळ्या समाजाच्या घटकाचं मतदान मला प्रेमानं आशीर्वाद रूपानं ते मला देणार आहे। तुम्ही बघून घ्या, सगळे समाजाचे लोक माझे पाठीशी असे। प्रश्न द्वेषाचा आणि धर्मावरच सगळा काही विषय येतो, योग्य वाटते का भैया आता या पद्धतीने द्वेषाने आणि धार्मिक विषयावरच मतदानासाठी आवाहन करणं? विकासाच्या नावानं निवडणूक व्हायला पाहिजे। मी विकासाच्या नावानं निवडणूक लढत आहे। 951 कोटी रुपये या मतदारसंघासाठी मी आणले। आमचा मत एकच, आमचे मतदाराला आव्हान आम्ही केलेलं आहे जानकर साहेबांना, आम्हाला विकासाच्या नावानं मत द्या आणि आम्ही काय केलं आणि आम्ही काय करणार आहे त्याच्यामुळं आम्ही सगळं आमचा विजन घेऊन निवडणूक लढायला निघालेले आहे आणि 100% आम्हाला खात्री आहे इथली जनता आम्हाला आशीर्वाद देते। पाथरी मतदारसंघाचे मतदार बंधू आणि भगिनीला मी आवाहन करणार आहे, येणारे 20 तारखेला तुमचा आशीर्वाद आम्हाला द्यावा। आम्ही जे मत मागत आहे, विकासाचे जोरावर आम्ही मत मागत आहे, आम्हाला आशीर्वाद याच्यासाठी द्यावा तुम्ही की हे मतदारसंघात आम्ही कोणतेच संविधानिक पदावर नसताना 951 कोटी रुपये हे मतदारसंघाचे गोरगरीब लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये महिला असू द्या, शेतकरीचे 103 रस्ते बांधले, महिला लाडकी बहीण योजनेचा मी अध्यक्ष होता, 75 कोटी रुपये महिलाला 4 महिन्यांमध्ये मिळवून द्यायचं काम केलं। आज आम्ही हॉस्पिटल करणार आहे, MIDC करणार आहे, सोयाबीनचे प्रोसेसिंग प्लांट करणार आहे, हळदीचं प्रोसेसिंग प्लांट करणार आहे। हे मतदारसंघात खूप सारे कामं आम्हाला लोकांसाठी करायचं, सामान्य माणसासाठी करायचं। त्याच्यामुळं येणारे 20 तारखेला 3 नंबरचा बटन शिटी आहे, समोरचा दाबतीनार आम्हाला 100% आशीर्वाद देतील, इतका बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।